हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर रोज रोज कालवण भाकरी साधे साधे पदार्थ खाऊन आलाय कंटाळा. त्याच्यामुळे कोबी होता, फ्रीज उघडून बघितला तर आज काहीतरी चटपटीत खायची इच्छा होती म्हणून बघितलं तर त्याच्यामध्ये होता कोबी. तर कोबी मी पातळ असा चिरून घेतलेला आहे आणि धुवून चाळणीमध्ये त्यातलं सर्व पाणी नितळण्यासाठी ठेवलं येतं. तर इथं तोपर्यंत आपण तयारी करून घ्यावा. त्यातलं पाणी तसं पण नितळतं आहे, तोपर्यंत सुक्का कोरडा होतोय. तर इथे मी घेतले पीठ, बेसन पीठ जे आमच्या घरच्या हरभऱ्याच्या डाळीचं आहे. घरचे हरभरे आमचे असतात. दरवर्षी आम्हाला बाहेरचं पीठ विकत आणायची गरज नाही लागत आणि चण्याची डाळ पण विकत आणायची गरज नाही लागत. आम्ही घरच्या घरीच बनवतो ते. तर इथे मी अंदाजे पीठ घेतलेलं आहे. तसा अंदाज सांगितलं तर मी पाव किलोच्या आसपास पीठ घेतलं होतं आणि एवढासा कोबी घेतला होता. पाव किलोच्या आसपास म्हणजे कमीच असेल तसा. तर मी पीठ घेतलं आणि पिठामध्ये पीठ थोडंसं बाजूला घेऊन मी त्याच्यामध्ये कोबी टाकला आणि थोडासा हात पिठाने भरला होता. जाऊ द्या, चालतं स्वयंपाकात एवढं तेवढं. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं टाकली हळद, त्यानंतर थोडंसं टाकलं ओवा. आपण टाकताना आपण थोडासा हातावर असा क्रश करून टाकायचा का तर त्याचा फ्लेवर भज्यामध्ये आला पाहिजे. तर आपण कांदा भजी बनवताना पण ओवा टाकतो, बटाटा भजी बनवताना पण ओवा टाकतो. ओव्याने टेस्ट छान येते. तर त्याच्यामध्ये मी टाकली आमची घरची खायची चटणी आणि त्यानंतर टाकले चवीपुरतं मीठ. आणि मीठ टाकून झाल्याच्यानंतर इथं मी थोडंसं तेल टाकणार आहे का तर तेलाने जास्त तेल शोषून घेतलं जात नाही आणि कुरकुरीत भजी होतात. त्याच्यामुळे ही बॅटर मी आता तयार करून घेते, पीठ तयार करून घेते. तर त्याच्यासाठी आधी सगळ्यात पहिलं जो आपला कोबी आहे तो ओला असल्यामुळे आधी आपल्याला तो पूर्ण मिक्स करून घ्यावा लागणार आहे. तर त्यानंतर मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घरात होतं, म्हणजे की मक्याचं पीठ थोडंसं घरात होतं. माझ्या पटकन लक्षात आलं, त्याने पण भजी खुसखुशीत कुरकुरीत होतात म्हणून मी लगेच ते त्याच्यात टाकलं. थोडंसं टाकलं 2 चम्मचभर आणि थोडं थोडं पाणी घेत असा घट्ट असा बॅटर तयार करून घेतला. आणि एकदम भजी तळायच्या आधी थोडंसं 2 चिमूट त्याच्यामध्ये मी सोडा टाकलेला आहे आणि पीठ एकदम एकजीव करून घेतलेला आहे. आणि तोपर्यंत मी तर तेल तापायला ठेवलेलं होतं आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं नखभर टाकून बघितलं की तेल तापले का. तर आपलं तेल तापलं होतं. तर भजी तळताना फ्लेम थोडीशी नॉर्मली बारीक करावी, कारण माझ्याही लक्षात राहिलं नाही. बघा, फ्लेम चालूच मोठीच होती आणि नंतर मग मी बारीक केली होती मंद आचेवर. जास्त मंद पण नाही करायचं आपल्याला आणि फास्ट पण नाही, मध्यम ह्याच्यावर तळायचे म्हणजे की आतपर्यंत तळले जातात आणि करपत नाहीत, वरनं करपत नाहीत आणि आतून कच्ची राहत नाहीत, फास्ट गॅसवर राहतात तसे. आणि मस्त असे आपले कुरकुरीत भजी बघा तळायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या पावसाच्या दिवसात आपल्याला खाऊ वाटतं ती बटाटा भजी, कांदा भजी आणि कोबीची भजी. तर तुमच्याकडे पत्ता कोबी म्हणत असाल, आमच्याकडे कोबीच म्हणतो म्हणून मी तुम्हाला कोबी सांगते. तर तुम्हाला ओळखून घ्या की ते पत्ता कोबीची भजी आहेत म्हणून. आणि असं पण दिसून जाते, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. तर हा देशी कोबी आहे. जो विलायती कोबी येतो तो एकदम हिरवा हिरवागार असतो आणि देशी कोबी असतो तो सफेद कलरचा असतो. तर हा सफेद कलरचा एकदम छोटासा असा कोबी होता घरात पडलेला म्हणून मी चला कोबीची भजी बनवून घ्या. सगळ्याला रोज रोज काय आपण बनवत नाही, तर चला असं आपलं बनवून घ्या म्हणून मी हे बनवलेलं आहे. तर तुम्हाला एकदम साध्या सोध्या पद्धतीत माझ्या रेसिपी असतात. माझ्या रेसिपी कुठल्याही अवघड नसतात. आपल्या घरात जे सामान असेल एकदम थोडक्या प्रमाणात सामानात मी पदार्थ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. तर ते झाल्यानंतर आता बघा, हा दुसरा पण मी घाणा टाकलेला आहे. तुम्ही बॅच म्हणत असाल तर बॅच दुसरी पण टाकलेली आहे. तर बघा एकदम मस्त. मी बारीक गॅसवर, मुळात मी बारीक गॅसची साईड असते, आपल्या गॅसचे 2 बर्नर असतात, त्यातल्या छोट्या बर्नरवर मी हे करत होते. तर हे बघा अशा पद्धतीत आपले भजी तयार आहेत. एकदम सोनेरी कलरवर दिसत आहेत, एकदम ब्राऊन असा डार्क ब्राऊन कलर नाही आलेला. मस्त वाटत आहेत का नाही? तर अशाच प्रकारे तुम्ही पण भजी बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे भजे तयार होत आहेत ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका. आणि भजी बघा अजून एकदा की कसे कुरकुरीत कसे दिसत आहेत. आणि तुम्ही पण ट्राय करा. बघा तुम्हाला दाखवते मी की कसे झालेत ते. एकदम सॉफ्ट आणि खाताना असे कुरकुरीत आणि तोंडात असे विरघळणारे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स परत एकदा सांगते करत राहा. बाय बाय.